मिनिटं द्यायचे. कंबर बारीक करायची, पोटाचा घेर एकदम कमी करायचा. 5 मिनिटं दिवसात ना 2-3 टाइम तुम्ही स्वतःला द्यायचे. 5 मिनिटं आता केलं, कधी झोपायला जाताय तिथे 5 मिनिटं करायचे, कोणाशी गप्पा करायला बसलाय तिथे 5 मिनिटं द्यायचे. फिनिश. दिवसातनं 15 मिनिट आपले असेही होऊन जातात, आपल्याला कळत पण नाही. आणि याने रिझल्ट मस्त, कंबर बारीक होत जाणार, पोटाचा घेर आतमध्ये जाणार, पोट फ्लॅट दिसणार, साडीवरती खूप सुंदर दिसणार. साडीवरती अरे यार कोणाला नाही आवडत ना आपल्या लेडीजला सुंदर दिसायला. पण जर पोट आणि कंबरच बरोबर नसेल ती साडी काय, त्या साडीकडे नेसायचं काय, तिच्याकडे बघायचा पण कंटाळा येतो, आहे की नाही? हे कोणाकोणासोबत होतं मला सांगा कमेंट मध्ये प्लीज, कारण की ह्या गोष्टी मी खूप स्वतः फेस केलेल्या आहेत, म्हणून तुमच्यापर्यंत असे शब्द येतात माझे. आणि खरंच येतात की मला माहितीये की साडी नेसायला आवडते, पण ते कमरेचा कंबरा आणि पोटाचा घेर वाढलेला असल्यामुळे ना ते साडी बघायची इच्छा होत नाही. मग ते कमी करण्यासाठी थोडं तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल. थोडासा वेळ दिल्याशिवाय गोष्टी नुसतं स्वप्नांमध्ये जर विचार करत असाल तर मग ठीक आहे. पण जर खरोखर कमी करायचं आहे, जास्त वेळ नाही तुमच्याकडे, कामाची धावपळ आहे किंवा खूप बिझी तुमची लाईफस्टाईल आहे, वेळच नाहीये, तरी देखील तुम्हाला 5-5 मिनिटं जसा वेळ भेटेल, 5 मिनिटं काढायला काहीच कठीण नाही मला तरी वाटतं. तर 5-5 मिनिटं काढून तुम्ही तुमची आज कंबर आणि पोट कमी करू शकता. जिथे बसलेला आहात तिथे तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. खाण्याचं बंधन आहे, आता जेवली आता थोड्या वेळी, आता करू का नंतर करू का, आता जेवली तर आता काहीच होत नाही असं नाहीये. जसं तुमच्याकडे वेळ आहे पहिलं सांगितलं तसं तुम्ही या प्रॅक्टिस करायच्या आहेत. आणि रिझल्ट आहे ना येत जाणार जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत जाणार. थोडंफार खाण्यामध्ये पण चेंजेस करावं लागतं, ते तुम्हाला पुढे मी डायरेक्ट सांगते. पहिल्या कोणत्या सोप्या सोप्या प्रॅक्टिस आहेत त्याच्याने तुमची कंबर पण बारीक होणार, पोट पण कमी होणार. जर हाताचे दंड मोठे आहेत ना त्याला पण चांगला रिझल्ट येणार. तर चला जास्त वेळ नाही घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचं पहिलं सर्वप्रथम स्वागत करते, कारण की आजचा व्हिडिओ खूप जास्त फायद्याचा आणि सोपा आहे, जसे की नेहमीचे व्हिडिओ असतात. तर काय करायचं आहे आपल्याला, आता आपण जेवण केलं आहे. जर तुम्हाला या पोझिशन मध्ये बसता येत असेल तर तुम्ही आरामात बसू शकता. पहिली ही स्टेप दाखवते, कारण की याच्याने काय होणार आहे, समज आपण ह्या वज्रासन मध्ये बसलेलो आहे, जेवण झालंय आता आणि आता बसायचे 5-10 मिनिटं, जागचं हलवायचंच नाहीये, त्यापेक्षा तुम्ही असं बसा. याच्याने आपलं डायजेशन मजबूत होणार आणि आपलं पोट साफ होणार. पोट साफ जर आपलं रोज झालं तर आपला पोटाचा घेर ऑटोमॅटिकच हळूहळू कमी होणार, कारण की शरीरातली घाण बाहेर पडत जाणार. मग त्याच्यासाठी असं बसायचं आणि बसल्याच्या नंतर 5 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा, 1 मिनिटं बसा, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर हाताची घट्ट मुठ्ठी करायची या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हा राऊंड झाला 20चा. तुम्ही 20चाही घेऊ शकता किंवा तुम्ही इथे 40चा पण घेऊ शकता, तुमच्या बॉडीनुसार तुम्हाला किती वेळ असं बसू शकता तुम्ही त्यानुसार. नेक्स्ट याच्यासोबत एक प्रॅक्टिस करायची. इथे तुमच्या पोटावरती प्रेशर तर खाल्लेलं आहे ते पण खाली जातं या पोझिशन मध्ये. 1 2 ब्रीथ आउट अँड ब्रीथ इन. श्वास भरायचा वरती, श्वास सोडायचा खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. याच्यासोबत अजून एक प्रॅक्टिस जी की खूप सोपी आहे. या पोझिशन मध्ये बसलेलो आहे आपण, आपली कंबर बारीक करायची ना आपल्याला, मग ही प्रॅक्टिस तर आपल्याला करावीच लागेल. या पोझिशन मध्ये 1 2, मॅडम एवढं गुडघं वाकून आम्हाला बसता येत नाहीये, तर याचे 3 व्हेरिएशन आहेत. हे याचे तुम्हाला दाखवते की तुम्ही नॉर्मली बसून कसं करू शकता. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18
19, 20. आता हे 3 व्हेरिएशन आपलं डायजेशन पण मजबूत होतं याच्याने आणि आपला साईड आणि कंबर पण म्हणजे कंबर आणि पोट पण कमी होतं. रिझल्ट दिसतातच, 7व्या दिवसात रिझल्ट दिसायला चालू होतात. फक्त करावं लागतं, बघून होत नसतं. ठीक आहे. आता याच्यासोबत तुमचे असे तुम्ही बसू शकत नाही जास्त टाइम, तर तुम्ही मांडी घालून पण हे एक्सरसाइज करू शकता. नॉर्मली या पोझिशन मध्ये आलात इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नेक्स्ट तुम्ही त्या व्हेरिएशन कंप्लीट करायचे असतील ते पण करू शकता, त्याच्यासोबत तुम्ही हे पण करू शकता. नेक्स्ट या पोझिशन मध्ये हाताची मुठ्ठी करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पहिले 20 चे काउंट केले मी, आता 10 चे करते. तर तुम्ही हे प्रत्येक राऊंड 20चाच घ्यायचा, 20चाच घ्यायचा आणि 20चे 2-2 व्हेरिएशन केले तरी पण चालतात किंवा एक 40चा एक म्हणजे 40चा केला तरीही चालतात. आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये यायचं. 1 श्वास भरत वरती क्लॅप. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता ह्या या 3 झाल्या. याच्यासोबत अजून कमरेवरती प्रेशर देण्यासाठी या पोझिशन मध्ये दोन्ही हाताला ट्विस्ट करायचं आणि इथे फुल ब्रीदिंग करायची. इथे पाय उचलायचं आणि पाय जमिनीवरतीच असेल. 1 जितकं होईल तितकं तुम्हाला ट्विस्ट करायचं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि रिलॅक्स. याच्यासोबत तुम्ही ही एक प्रॅक्टिस करायचीच आहे म्हणजे अजून कमरेवरती चांगलं प्रेशर येतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम पोझिशन रिव्हर्स राऊंड मध्ये जायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण वज्रासन मध्ये बसून केलं. आपण हे पाय लांबून देखील करू शकतो. जर तुम्हाला जास्त वेळ मांडी घालताच येत नाही तर तुम्ही पाय लांबून पण हे करू शकता. ह्या पोझिशन मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि इथे या पोझिशन मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि रिलॅक्स. याच्यासोबत तिसरी प्रॅक्टिस करायची. या पोझिशन मध्ये यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती सोपं आहे ना. प्रत्येक स्टेप मध्ये बसून तुम्हाला 3-3, 4-4 व्हेरिएशन दाखवले. तुम्ही जरी 40-40चे किंवा 30-30चे किंवा 20-20चे जरी राऊंड घेतले ना, तुमच्या बॉडीचा घाम पण निघेल, प्लस तुम्हाला काही वाटणारही नाही, जास्त उतरपुतली करायचं काम नाहीये, काहीच नाही. आता याच्यासोबत डाएट म्हणजे काय करायचं, तर सिंपल फंडा आहे डाएटचा. तुम्हाला जर डाएट घ्यायचा असेल तर तुम्ही चांगले डाएट जर पाहिजे असतील, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन फास्ट रिझल्ट पाहिजे असतील त्यातले डाएट तुम्ही घेऊ शकता. खूप चांगले रिझल्ट येतात त्या डाएटनी. नाही तर तुम्हाला जर हेवी असं काही जास्त डाएट नको असेल, तुम्हाला नॉर्मल घरातलं खायचं असेल तर तुम्ही दुपारी जर चपाती भात खाल्लं असेल तर रात्रीचा स्किप करायचा. दिवसातनं तुम्ही एकच टाइम म्हणजे शक्यतो तुम्ही 12 ते 4च्या टायमाच्या ह्याच दरम्यानमध्ये चपाती भात खायचा, त्याच्यानंतर नाही. आणि पाणी चांगलं प्यायचं, चांगली झोप घ्यायची.
आता चपाती भात एकच टाइम खायचा का, तर हो. जर तुम्ही आणि असे याच्यामध्ये करू शकता, एक दिवस चपाती खाली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही भात घेऊ शकता. टायमिंग तुमच्यानुसार ठरवायचा. दुपारी 12 ते 4च्या दरम्यान तुम्ही कोणताही टाइम ठेवा जेवणाचा, त्याच टायमाला तुम्हाला जर खायचं असेल तर. आणि संध्याकाळी मग काय खायचं, भाजी चपाती, आपलं डाळ भात चपाती नाही खायची तर रात्रीचं तुम्ही शक्यतो लिक्विड डाएटच घ्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय ऑप्शन, आता तुम्ही व्हेजिटेबल सूप घेऊ शकता, तुम्ही मुगाचं वरण घेऊ शकता. थोडं नका घेऊ, जास्त घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही, पोट भरून प्या, पण लिक्विड घ्या. ते तुम्हाला डायजेस्ट करण्यासाठी रात्री खूप जास्त हेल्प करते. आणि या सोप्या प्रॅक्टिस आणि असा हा सिंपल डाएट याच्यासोबत तुम्हाला काहीही वेगळं करायचं काम पडणार नाही. जर ह्या गोष्टी तुमच्याकडनं होत नाहीत तर माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत, दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. खूप चांगले रिझल्ट आहेत माझ्या बॅचेसचे, खूप खूप हॅपी आहेत माझे स्टुडंट, इतकं छान रिझल्ट आहेत सर्वांचे. जर आवश्यकता असेल तर मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटू परत छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.